नमस्कार. निसर्गामध्ये ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कशी प्रवास करते याबद्दल कधी विचार केलाय का? हा खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. चला, आजच्या या भागात आपण याच ऊर्जेच्या प्रवासाचा मागोवा घेऊया. तर सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने करूया. कोणत्याही परिसंस्थेत म्हणजे इकोसिस्टममध्ये ऊर्जेचा हा प्रवाह नक्की कसा चालतो? सजीवांना जगण्यासाठी ही ऊर्जा मिळते कुठून आणि ती जाते कुठे? आता ऊर्जेचा हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याकडे दोन मुख्य मॉडेल आहेत. पहिलं म्हणजे अन्नसाखळी. हा ऊर्जेचा एक सरळ एका रेषेतला मार्ग दाखवतो. आणि दुसरा आहे अन्नजाळे, जे खऱ्या आयुष्यातल्या गुंतागुंतीच्या संबंधांचं जास्त अचूक चित्र आपल्यासमोर उभं करतं. चला तर मग आपण सगळ्यात सोप्या गोष्टीपासून म्हणजे अन्नसाखळीपासून सुरुवात करूया. यातून ऊर्जेचा एक सरळ मार्ग कसा असतो ते पाहूया. हे बघा, हे एक अगदी क्लासिक उदाहरण आहे. सगळी सुरुवात होते गवतापासून. नाकतोडा गवत खातो, म्हणजे ऊर्जा गवताकडून नाकतोड्याकडे गेली. मग त्या नाकतोड्याला बेडूक खातो आणि शेवटी बेडकाला साप खातो. पाहिलं, ऊर्जेचा कसा सरळसोट प्रवास आहे हा. प्रत्येक अन्नसाखळीचा पाया असतो तो म्हणजे उत्पादक. हे असे सजीव आहेत जे सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. उदाहरणार्थ गवत आणि इतर वनस्पती. खरं तर इकोसिस्टममधली सगळी ऊर्जा मुळात इथूनच येते. साखळीतला पुढचा टप्पा येतो प्राथमिक भक्षकांचा. हे शाकाहारी प्राणी असतात जे थेट उत्पादकांना म्हणजे वनस्पतींना खाऊन ऊर्जा मिळवतात. आपल्या उदाहरणातला नाकतोडा हाच तो प्राथमिक भक्षक आहे. आता साखळीत आणखी एक पायरीवर जाऊया. द्वितीयक भक्षक. हे प्राथमिक भक्षकांना खातात. हे मांसाहारी असू शकतात किंवा मिश्राहारी सुद्धा. इथे बेडूक द्वितीयक भक्षक आहे कारण तो नाकतोड्याला खातो. आतापर्यंत आपण ही एक सरळ रेषा पाहिली. पण एक मिनिट थांबूया आणि विचार करूया, खरंच निसर्गातले संबंध इतके सोपे आणि सरळमार्गी असतात का? याचं उत्तर आहे नाही. निसर्ग यापेक्षा खूप खूप जास्त गुंतागुंतीचा आहे. आणि म्हणूनच आपल्याला अन्नसाखळीच्या पलीकडे जाऊन अन्न जाळे म्हणजे काय हे समजून घ्यावं लागतं. मग हे जाळं तयार कसं होतं? तर प्रत्यक्षात अनेक अन्नसाखळ्या अशा वेगळ्या वेगळ्या नसतात. त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात, जोडलेल्या असतात आणि एक मोठं नेटवर्क तयार करतात. इथे बघा, हे किती छान दिसतंय. निसर्गात एकच प्राणी अनेक अन्नसाखळ्यांचा भाग असतो. जसं की गरुड, तो साप, बेडूक आणि ससे ह्या तिघांनाही खाऊ शकतो. असं करून तो वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांना एकत्र जोडतो आणि एक गुंतागुंतीचं जाळं तयार करतो. आता हे गुंतागुंतीचं जाळं नीट समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ पोषण पातळी म्हणजेच ट्रॉफिक लेव्हल्स ही कल्पना वापरतात. याला आपण ऊर्जेचा एक पिरामिड किंवा उतरंड म्हणू शकतो. आता फक्त या आकड्याकडे लक्ष द्या. फक्त 10%. हा आकडा खूप साधा वाटत असेल, पण संपूर्ण परिसंस्थेच्या रचनेचं रहस्य यातच दडले. तर हा आहे तो महत्वाचा 10% नियम. याचा अर्थ असा की जेव्हा एक सजीव दुसऱ्या सजीवाला खातो तेव्हा खालच्या पातळीवरची फक्त आणि फक्त 10% ऊर्जाच पुढच्या पातळीवर जाते. साहजिकच प्रश्न पडतो की जर फक्त 10% ऊर्जा पुढे जाते तर मग उरलेल्या 90% ऊर्जेचं काय होतं? कुठे जाते ती? तर ती 90% ऊर्जा वाया नाही जात. ती त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठीच खर्च होते. म्हणजे श्वास घेण्यासाठी, हालचाल करण्यासाठी, शरीराचं तापमान राखण्यासाठी. या सगळ्या कामांमध्ये बरीचशी ऊर्जा उष्णतेच्या रूपात निघून जाते आणि ती पुढच्या भक्षकासाठी उपलब्धच नसते. आणि हा चार्ट तेच अगदी स्पष्टपणे दाखवतो. बघा, पिरमिडच्या तळाशी म्हणजे उत्पादकांकडे ऊर्जेचा किती मोठा साठा आहे. पण जसं जसं आपण वरच्या पातळीवर जातो तसं तसं उपलब्ध ऊर्जेचं प्रमाण किती झपाट्याने कमी होतंय. या प्रचंड ऊर्जा ऱ्हासाचा थेट परिणाम असा होतो की बहुतेक अन्नसाखळ्या 4 किंवा 5 पातळ्यांपेक्षा जास्त लांब असूच शकत नाहीत, कारण तोपर्यंत पुढच्या भक्षकासाठी पुरेशी ऊर्जा शिल्लकच राहत नाही. पण थांबा, अजून गोष्ट संपलेली नाहीये. या पूर्ण चक्रामध्ये एक असा गट आहे जो खूप महत्वाचा आहे, पण ज्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. हेच ते गट आहेत जे हे चक्र पूर्ण करतात. आपण यांना परिसंस्थेचे अज्ञात नायक म्हणू शकतो. आणि ते आहेत विघटक म्हणजे डिकंपोजर्स. हे सूक्ष्मजीव जसे की बुरशी, जीवाणू, गांडूळ हे मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीराचे विघटन करतात आणि त्यातून सगळी महत्वाची पोषक तत्व पुन्हा जमिनीत मिसळतात.
हीच पोषक तत्व झाडं पुन्हा वापरतात आणि अशा प्रकारे निसर्गाचं हे चक्र न थांबता सुरू राहतं. ही निसर्गाची खरी रिसायकलिंग टीम आहे. चला तर या सगळ्या माहितीच्या आधारावर एका शेवटच्या प्रश्नाचा विचार करूया. जर प्रत्येक पातळीवर फक्त 10% ऊर्जाच पुढे जात असेल तर या संपूर्ण जीवसृष्टीच्या पिरामिडच्या पायाशी असलेले उत्पादक म्हणजे वनस्पती यांचं महत्त्व किती प्रचंड आहे हे यावरून लक्षात येतं का? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.